बापरे ओंकी, केवढे फटाके आणले तुझ्या भाच्याला? अरे बाळा, लहानपणी चालायचंच. हा, अरे हा, लहानपणी मी पण भरपूर फटाके उडवले. उडवलेत? या अरे बापरे, म्हणजे उडवण्या एवढी श्रीमंती नव्हती आमच्या घरी, पण आम्ही पण वाजवलेत. अँड यू नो व्हॉट, हा पाऊस आहे ना, हा मी पेटवायचो आणि याच्यासोबत इतके फोटोज काढायचो ना, तुला काय सांगू. बाळा, आमच्या बजेट मध्ये जो पाऊस यायचा ना, हा, त्याच्या समोर फोटो काढायला थांबायच्या आधीच तो संपून जायचा. रॉकेट नाहीये का? यु नो, आय यूज टू लव्ह दोज रॉकेट्स. म्हणजे असं वरती गेले की एकदम कलरफुल फुटायचे ना ते. म्हणजे फुटायचे बाळा, आम्ही जे बाण आणायचो ना ते फक्त वरती जायचे, फुटले कधीच नाही. तुला माहितीये, कधी कधी बॉटल सरळ ठेवून पण ना बाण डायरेक्ट शेजारच्या घरात जायचा. ए नए जमाने का भुईचक्र. आम्ही भुईचक्र पेटवायचो आणि त्याच्या असं आजूबाजू नाचायचो. बाळा, आम्ही आहे ना भुईचक्र आहे ना सरळ करून पेटवायचो. का काय माहित, असं उगाच. थँक गॉड त्या लढ नाही आणल्या. डूड, मला कधी समजलंच नाही लोक त्या लढी का वाजवतात, का पेटवतात. म्हणजे नुसता लढी? व्हॉइस पोल्युशन. मला बिलकुल बाळा, नाही आवडायचं. अख्खी लढ पेटवणे इतके श्रीमंत नव्हतो आम्ही. आम्ही काय करायचो माहितीये, काय लढ सोडायचो, लवंगी सोलायचो आणि मग वाचून वाचून एक एक लवंगी पेटवायचो. आणि कधी धतिंग करायची म्हणली ना तर डायरेक्ट एका हातात उदबत्ती, एका हातात लवंगी, डायरेक्ट उदबत्तीला लवंगी लावायचो आणि फेकून द्यायचो, हवेत फुटायचा. तुला माहिती एकदा काय झालं, काय एका हातात उदबत्ती, एका हातात लवंगी, आणि लवंगीच्या जागी डायरेक्ट उदबत्तीच फेकून दिली. आणि मग मग काय बाळा,